Hello children, let us read Unit 5 poem The Balloon Man of Standard 3rd. He always comes on market days and hold balloons a lovely bunch. And in the market square he stays and never seems to think of lunch. They are red and purple, blue and green. And when it is sunny day, the cart and people get between. You see them shining far away. And some are big and some are small, all tied together with a string. And if there is a wind at all, they tug and tug like anything. Someday perhaps he'll let them go, and we shall see them sailing high, and stand and watch them from below. They would look pretty in the sky. Now children, let us recite this poem, The Balloon Man. He always comes on market days and holds balloons a lovely bunch. And in the market squares he stays and never seems to think of lunch. They are red and purple, blue and green. And when it is a sunny day, the carts and people get between. You see them shining far away, and some are big and some are small, all tied together with a string. And if there is a wind at all, they tug and tug like anything. Someday perhaps he'll let them go, and we shall see them sailing high, and stand and watch them from below. They would look pretty in the sky, in the sky, in the sky. Now let us see new words. Bunch म्हणजे गुच्छ, स्क्वेअर म्हणजे चौरस. इथे बलून मॅन फुगे विकण्यासाठी उभा राहतो ती जागा. सनी म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश. टग म्हणजे जोरात ओढणे, खेचणे, हिसका देणे. तर मुलांनो, आता आपण द बलून मॅन या कवितेचा अर्थ जाणून घेऊया. तर मुलांनो, या कवितेत एक मुलगी आहे जी या बलून मॅन म्हणजे फुगेवाल्याचं वर्णन आपल्या या कवितेत करत आहे. तर ती म्हणते आहे, ही ऑलवेज कम्स ऑन मार्केट डेज. तर हा फुगेवाला जो आहे तो ज्यावेळी मार्केट डेज म्हणजे बाजाराचा दिवस असतो त्यावेळी तो आपले फुगे घेऊन इकडे विकण्यासाठी येतो. ज्यावेळी तो फुगे विकण्यासाठी येतो त्यावेळी त्याच्या हातात फुग्यांचा गुच्छ असतो. अँड होल्ड बलून्स अ लवली बंच. तर त्याच्या हातात फुग्यांचा गुच्छ त्याने पकडलेला असतो. होल्ड म्हणजे पकडणे आणि लवली म्हणजे सुंदर असा बंच. बंच म्हणजे गुच्छ. And in market square he stays and never seems to think of lunch. म्हणजे ज्यावेळी तो फुगे विकत असतो त्यावेळी तो आपला मार्केट स्क्वेअर म्हणजे जिथे त्याला उभं राहायला जागा दिलेली असते बलून्स विकण्यासाठी, तर तिकडे उभा राहून तो आपलं काम करत असतो. आणि ज्यावेळी तो आपलं काम करत असतो त्यावेळी त्याला लंच म्हणजेच जेवणाची सुद्धा आठवण होत नाही. जे आपण दुपारचं जेवण घेतो त्याला लंच म्हणतात. तर ते सुद्धा जेवणाची त्याला आठवण राहत नाही. दे आर रेड, पर्पल, ब्लू अँड ग्रीन. तर ते फुगे जे आहे त्यांचा रंग आहे लाल म्हणजे रेड, पर्पल म्हणजे जांभळा, ब्लू म्हणजे निळा आणि ग्रीन म्हणजे हिरवा.
अशा रंगाचे फुगे त्या फुग्यावाल्याकडे आहेत. अँड वेन इट इज अ सनी डे, ज्यावेळी सूर्याची प्रखर किरणे असतात, सूर्य जास्त प्रखर असतो. सनी डे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस जसे असतात तसा. तर द कार्ड्स अँड द पीपल गेट बिटवीन, यू सी देम शायनिंग फार अवे. आणि ज्यावेळी लोक जमा होतात त्याच्या अवतीभोवती, त्यावेळी ते फुगे वर वर उडत असताना लांबून ते शाईन म्हणजे चकाकत असताना दिसत असतात. त्यामुळे फुगेवाला कुठे उभा आहे तो पण कळून येतो, कारण त्याचे फुगे जे आहेत ते वर वर उडत असतात. अँड सम आर बिग अँड सम आर स्मॉल. तर त्याचे फुगे जे आहेत ते बिग मोठे आहेत, तर काही छोटे स्मॉल आहेत. ऑल टाईड टुगेदर विथ स्ट्रिंग. तर ते एकाच अशा दोरीने स्ट्रिंगने बांधलेले गेलेले आहेत. And if there is a wind at all, they tug and tug like anything. आणि ज्यावेळी वारा असतो त्यावेळी ते जोरात हिसके देत देत ते ओढत राहतात, उंच उंच उडतात. Someday perhaps he'll let them go. तर ती मुलगी इकडे विचार करते की कधीतरी या बलून मॅनने म्हणजे या फुग्यावाल्याने ते फुगे जे आहेत ते सोडून दिले पाहिजे, वर आकाशात उंच असे सोडून दिले पाहिजे. अँड वी शाल सी देम सेलिंग हाय and stand and watch them from below. They would look pretty in the sky. तर ती म्हणते ज्या दिवशी हा फुगेवाला सोडून देईल वरती हे फुगे, त्यावेळी ते आकाशात उंच उडताना मी खाली राहून बघेन आणि त्यावेळी ते किती सुंदर मस्त आकाशात उडताना दिसतील आणि त्याचा आनंद मी घेणार, अशी ती मुलगी इथे सांगते. Now let us see questions and answers. First question, where does the balloon man stand? Answer, the balloon man stands at the market square. Second question, what happened to the balloons when there is a wind? Answer, when there is a wind, the balloons tug a lot of times. Third question, what does the child like to see the balloon man do? Answer, the child likes to see that someday the balloon man will let go of all the balloons. Then the balloons will fly high in the sky and the child would see them from below. Now children, it's activity time. Counting balloons. Thank you.